राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सांगलीच्या राजकारणाच्या पटावर सध्या सत्तेचा असा पेच पडलाय की जणू कृष्ण धवल बुद्धिबळाच्या पटावर दोन्ही बाजूंचे राजा अडकून पडले. प्रत्येक चाल विचारपूर्वक, प्रत्येक शब्द तोलून मापून आणि प्रत्येक नेत्याच्या कपाळावर चिंतेची रेषा. जिल्हा परिषदेच्या या मिनी मंत्रालयात अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची वेळ जवळ येत असताना राजकीय वारे अधिकच वेगानं वाहत आहेत. 20 मार्च पूर्वी सत्तेचं मुकुट कोणाच्या मस्तकी चढणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. महाविकास आघाडी सत्तेच्या उंबरट्यावर उभी आहे. फक्त एका जागेची कमतरता, पण त्या एका जागेचा अर्थच इथं सर्वस्व आहे. दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांनी स्वतंत्र लढती दिल्यानं एकमताचा सूर लागलेला नाही. जर सारे हात एकत्र आले तर सत्ता त्यांच्या कवेत येऊ शकते, पण मनाचं अंतर अजूनही भरून निघालेलं नाही. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि सांगलीच्या राजकारणात नवा अंक सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट सर्वाधिक 18 जागांसह आघाडीवर, भारतीय जनता पार्टी 16 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 11, शिवसेना एकनाथ शिंदे गट 7, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट 6 जागांवर विजय. याशिवाय रयत क्रांती पक्ष आणि जनस्वराज्यनं प्रत्येकी 1 जागा जिंकून या समीकरणात आपली छोटी पण निर्णायक जागा निर्माण केली. मतदारांनी दिलेला हा कौल म्हणजे जणू सत्तेच्या महालातील किल्ली अनेक तुकड्यात विभागून दिल्यासारखा आहे. भाजपनं महानगरपालिका, नगरपालिकेसारखा विजय इथेही मिळेल असा आत्मविश्वास व्यक्त केला होता, पण सांगलीकरांनी वेगळा संदेश दिला. मिरज आणि जत वगळता इतर तालुक्यात अपेक्षित यश मिळालं नाही, त्यामुळे सत्तेची कोंडी निर्माण झाली होती. भाजपला सत्ता स्थापनेसाठी 31 जागांची गरज. सध्या 16 जागा आणि 2 छोट्या पक्षांचा पाठिंबा धरला तरी आकडा अपुरा. म्हणूनच शिवसेना आणि अजितदादा गटाच्या 6 सदस्यांचं बळ अत्यावश्यक. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. संवाद, समन्वय, समजूत, प्रत्येक स्तरावर हालचाली वाढल्यात. निवडणुका संपल्या, आता विकासासाठी एकत्र या असा संदेश दिला जातोय. पण राजकारणात शब्दांनी इतकीच महत्वाची असते मनाची तयारी, आणि ती अजून पूर्ण झालेली नाही. भाजपच्या 16 जागांपैकी तब्बल 9 जागा आमदार पडळकर गटाच्या प्रभावाखाली आहेत. जत मतदारसंघात त्यांनी जणू आपला गडच राखला. निंबवडे गटात त्यांच्या कुटुंबियांनी विजयाची पताका फडकावली. या यशात पडळकर यांचा मोठा वाटा असला तरी अध्यक्षपदाच्या दाव्यावरून अंतर्गत नाराजीची चर्चा सुरू आहे. काहींना त्यांचं नाव मान्य नाही असं कुजबुजलं. दरम्यान अजितदादा गटातील 2 मतप्रवाह स्पष्ट दिसतात. काही नेते भाजपसोबत जाण्याच्या बाजूनं, तर काहींना महाविकास आघाडीसोबत राहणं योग्य वाटतं. अजितराव घोरपडे आणि तमनगोडा रवी पाटील यांनी स्पष्ट शब्दात भाजपसोबत जाण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. समविचारींसोबत लढलो तर निर्णय तसाच हवा असा त्यांचा सूर आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भूमिका मात्र तळ्यात मळ्यात, पण अखेरीस वरिष्ठ आदेश मान्य करण्याची शक्यता वर्तवली जाते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आधी गटनेता निवडण्याचा सल्ला देत निर्णय पुढे ढकललाय. म्हणजेच अजून काही दिवस अनिश्चिततेचे ढग सांगलीच्या राजकारणावर घोंगावत राहणार. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता. तोपर्यंत अनेक पडद्यामागील हालचाली घडणार हे नक्की. आजची परिस्थिती अशी की महाविकास आघाडी आणि महायुती दोघांची देव पाण्यात. सत्ता कोणाच्या हाती जाणार हे ठरवणार ती 1 जागा, म्हणजे जणू तराजूचा तोल सांभाळणार अंतिम वजन. सांगलीचा राजकीय पट सध्या उत्कंठेच्या शिखरावर आहे. कोण जिंकेल हा सत्तेचा शहाचा खेळ. उत्तर लवकरच मिळेल, पण तोपर्यंत सांगलीची माती या राजकीय नाट्याचा साक्षीदार बनून शांतपणे सगळे पाहत उभी आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.